मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहोत. तो म्हणजे शरद पवार साहेबांचं शेतीमधलं योगदान. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृषी क्षेत्र हा भारताचा कायमच कणा राहिलेला आहे. भारत हा एक कृषीप्रधान देश राहिलेला आहे. भारतावर जेव्हा कोविडचं संकट आलेलं, जेव्हा इंडस्ट्री ठप्प झालेली होती आणि सर्व्हिस सेक्टर बंद पडलेला होता, तेव्हा सुद्धा कृषी क्षेत्राने भारताच्या अर्थव्यवस्थेला तारलेलं आहे. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सुद्धा कृषी क्षेत्राबद्दल सांगायचे की एव्हरीथिंग एल्स कॅन वेट एक्सेप्ट ॲग्रिकल्चर. म्हणजे कुठल्याही क्षेत्राची प्रगती थोडी थांबली तरी चालेल, पण कृषी क्षेत्राची प्रगती थांबली नाही पाहिजे. या विचारावर चालणारे आपले पवार साहेब जेव्हा त्यांच्याकडं 2004ला सरकार आल्यावर एक संधी चालून आली मंत्रिपद निवडण्याची. मनमोहन सिंगांनी विचारलं की पवार साहेब तुम्हाला कोणतं मंत्रिपद हवंय, तेव्हा पवार साहेबांनी एकच शब्द उच्चारला, तो म्हणजे मला कृषी मंत्री व्हायचंय. का कृषी मंत्री? कारण भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 60% लोक ज्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, यामागची ही भावना पवारसाहेबांची होती. पवारसाहेबांनी ज्यावेळेला कृषी मंत्री पद घेतलं तेव्हा आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रापुढं भरपूर आव्हान होतं. ते म्हणजे भारताची लोकसंख्या ही 100 कोटीच्या पलीकडे गेली होती. लोकसंख्येचा विस्फोट झालेला होता आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जगणाऱ्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करणं हे भारताच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. भारतामध्ये जलसंधारणाची कामे मागे पडलेली होती, त्यामुळे बरीचशी शेती ही जिरायती होती. त्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न येणं शक्य नव्हतं. तसेच भारतामध्ये फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे एक्सपोर्ट करायचं तर सोडा, पण भारतामधल्या लोकांच्या आहारामध्ये सुद्धा फळांचा सहभाग हा कमी असायचा. त्यावेळी MSP, FRP इतक्या प्रामाणिक पद्धतीने राबवली जात नव्हती. त्यामुळे त्यांचा दर कमी असल्यामुळे गहू, तांदूळ यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर व्हायची नाहीत. उच्च तंत्रज्ञानाची कमतरता होती. ICAR सारखी संस्था स्थापन झालेली होती, पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा व्हॅकन्सीज होत्या, लोक कामाला नव्हती, त्यांना फंड पुरत नव्हता, यासारखी बरीचशी आव्हानं होती. त्यामुळे कृषी क्षेत्र हे कायमच मागं पडलं. मग पवारसाहेबांनी मंत्रिपद घेतल्यानंतर पवारसाहेबांनी काय केलं असं? तर पवारसाहेबांनी ICAR ही कृषी क्षेत्राच्या संदर्भात जी संशोधन करते त्या संस्थेची पुनर्बांधणी केली. तिथं ज्या रिक्त जागा होत्या संशोधकांच्या त्या भरून घेतल्या. या संस्थांना पूर्णपणे फंड दिला, त्यांच्या बिल्डिंग उभा केल्या आणि जे निवृत्त संशोधक होते त्यांना पुन्हा एकदा कामावर घेतलं आणि त्यांच्या मदतीनं संशोधनाचं काम पुढं नेलं. त्यानंतर पवारसाहेबांनी केलं ते म्हणजे इतक्या शेतकऱ्यांना चांगलं व पुरेसं बियाणं उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे, प्रदर्शनं या माध्यमातून मार्गदर्शन केलं. गहू, तांदूळ यासारख्या अनेक खाद्यपिकांना MSP, FRP चांगल्या पद्धतीने दर देऊन त्यांना उत्पादन घेण्यास प्रोत्साहित केलं. त्यामुळे पवारसाहेबांच्या काळात या गहू तांदळाचं उत्पादन वाढलं. फळबागांना दिलेलं अनुदान पवारसाहेबांनी इतकं वाढवलं की सांगोल्यासारखा दुष्काळग्रस्त भाग जो महाराष्ट्रामध्ये समजला जायचा, तो सध्या डाळिंब ही जगाला हेवा वाटणारी डाळिंब एक्सपोर्ट करतोय. त्यानंतर पवारसाहेबांनी बरेचसे सिंचन प्रकल्प मार्गी लावले. 70,000 करोडची सगळ्यात मोठी कृषी कर्ज माफी पवारसाहेबांनी कृषी मंत्री असताना करवून घेतली मनमोहन सिंगांकडून. त्यानंतर जे शेतकरी धान्य प्रोड्यूस करतायत त्यांचं धान्य खरेदी हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून कंपल्सरी करून घेतलं. फळांवर प्रक्रिया केंद्र, द्राक्षासाठी वायनरी, स्ट्रॉबेरी सारख्या गोष्टींसाठी जॅम्स बनवण्याची केंद्र उभा केली, कारखाने उभे केले, तितक्या इंडस्ट्रीला प्रोत्साहन दिलं. आता इतक्या सगळ्या गोष्टी पवारसाहेबांनी केल्यानंतर त्याचे परिणाम देशामध्ये दिसून आले. भारत हा गहू तांदूळ उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झाला आणि फक्त स्वयंपूर्ण झालाच नाही, तर तांदूळ आणि गहू यांचा मोठा निर्यातदार पण झाला. बिहार सारख्या ठिकाणची लिची, महाराष्ट्रासारख्या सांगोल्या ठिकाणची डाळिंब, सांगलीतली द्राक्षे ही जगाच्या मार्केटवर राज्य करू लागली. साखर उत्पादनामध्ये, निर्यातीमध्ये भारत नंबर 1, नंबर 2 चा देश ठरू लागला. कारखानदारी वाढली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण झाला आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं. शेतकऱ्यांच्या दारापुढे चारचाकी दिसू लागल्या. या पद्धतीनं
शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं, शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. एकंदरीत कृषी क्षेत्राचा विकास हा पवारसाहेबांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये चांगल्या पद्धतीने झाला, हे आम्हाला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आणि कृषी क्षेत्रामध्ये आणखी काय काय व्हायला पाहिजे, ह्या तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता. धन्यवाद.